माझा त्यांना खुला आव्हान आहे की जे 60 पानाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे त्यातली डिस्क्रिपन्सी द्या. आता मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, विचारतो. आपल्याला इलेक्शनची पद्धत माहिती आहे. प्रत्येक पक्षाचा बीएलए असतो. काँग्रेस पक्षाचा बीएलए आहे प्रत्येक बूथवर. मतदार यादी तयार करण्याच्या कामामध्ये बीएलएचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे ती मतदार यादी काय होते बीएलए काँग्रेसच्या माहिती आहे. प्रत्येक मतदार यादी तयार झाल्यानंतर त्याची प्रत मोफत त्या पक्षाला आणि बीएलओला मिळते. म्हणजे संपूर्ण यादी मिळते त्या ठिकाणी आणि मग ती त्या बीएलओ कडे जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याकरता मोफत यादी, म्हणजे ती वेबसाईटवर तर असतेच, पण त्याच्यासोबत त्याची प्रिंटेड कॉपी देखील प्रत्येक पक्षाला मिळते. एकतरी ऑब्जेक्शन घेतलंय का काँग्रेस पक्षाने? दुसरं, ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी प्रत्येक पक्षाचा बूथ एजंट हा बूथमध्ये असतो. काँग्रेस पक्षाचाही असतो. एका तरी काँग्रेस पक्षाच्या बूथ एजंटनी ऑब्जेक्शन घेतलेलं मला दाखवा. एक तरी घेतलंय का? याचा अर्थ सगळी प्रोसेस नीट झालेली आहे. कारण आम्ही बूथ एजंट म्हणून बसलोय. आम्ही जेव्हा लहान कार्यकर्ते होतो आम्हाला जर संशय आला तर आम्ही ऑब्जेक्शन द्यायचो. नाही, हा व्यक्ती योग्य नाही आहे, मग त्याला त्याचं सगळं दाखवावं लागायचं, नाही तर टेंडर वोट करावं लागायचं. मग असं एक तरी ऑब्जेक्शन घेतलंय का? नाही घेतलेलं. मी राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाचं पुराव्यासहित उत्तर दिलंय. पुराव्यासहित.